देवळाली कॅम्प बार्न स्कूल अँड ज्युनियर कॉलेज देवळाली येथे दिनांक 18 ऑगस्ट 2026 रोजी नशामुक्ती अभियान प्राचार्य उत्तरा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आले. अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. CISC आणि महाराष्ट्र शासनाच्या जनजागृती मोहिमेचा भाग म्हणून हा उपक्रम शाळेने हाती घेतला होता. नशामुक्ती समितीची स्थापना या अभियानासाठी शाळेनं नशामुक्ती समिती गठीत केली आहे. समितीमध्ये श्रीमती लिओना किंग सेलर्स, श्रीमती फेनेला डिसोजा शिंदे, कुमारी रेश्मा सिंह, कुमारी हेमलता पिल्ले, किरण वाघुळकर, आशुतोष जाधव यांचा समावेश आहे. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रार्थना सभेत प्रभावी जनजागृती नाटिका सादर केली. नशामुक्ती अभियानाचा संदेश विद्यार्थ्यांना सहज समजेल आणि लक्षात राहील अशा पद्धतीनं नाटिकेचं नियोजन करण्यात आलं. हे जनजागृती उपक्रम शाळेपुरता मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांनी देवळाली कॅम्प परिसरातील जुन्या बस स्टॉपवर छोटे जनजागृती नाटक सादर केले. युवकांनी अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचे महत्त्व पटवून देणे हा यामागील उद्देश होता. या कार्यक्रमातून प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत से नॉट टू ड्रग, चूज हेल्थ, होप अँड अ ब्राईट फ्युचर हा प्रभावी संदेश पोहोचवण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करून जबाबदार, आत्मविश्वासू आणि सामाजिक जाणीव असलेले नागरिक घडवण्यासाठी शाळा कटिबद्ध असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. Let me tell you all a very short story. There was a boy named Arav. He loved his family, enjoyed school, and had dreams for his future. But then Arav started spending time with a new group of friends. But after repeated pressure, Arav finally gave in. But that just once slowly became one more time, and eventually it became a habit. So did the kids. Is there some kind of problem? You can tell us. They were not worried about his health. They were health and dreams. I thought that one wrong choice can take me so far from my friends and my family. But Arav also realized. Arav, come on.